हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण हिरव्या मिरच्याची खूप सारे उपयोग पाहणार आहोत. थोडक्यात काय की हिरव्या मिरच्याची स्वयंपाकामध्ये कशाप्रकारे पूर्वतयारी करता येईल हे आपण पाहणार आहोत. कधी आपल्याकडे असं होतं की आपण बाजारातून खूप साऱ्या हिरव्या मिरच्या आणतो किंवा मग कुणीतरी आपल्याला मिरच्या दिलेल्या असतात. माझ्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. आमच्या बाजूवाल्यांच्या गावावरून खूप साऱ्या मिरच्या आल्या होत्या आणि त्यातील 1 किलोपेक्षा जास्त हिरव्या मिरच्या त्यांनी मला दिल्या. आता एवढ्या सगळ्या हिरव्या मिरच्यांचं काय करायचं हा प्रश्नच होता. तुमच्या बाबतीत सुद्धा जर असं कधी झालं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तर सर्वप्रथम मी त्या सर्व मिरच्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या, एका कपड्यावरती टाकून छान कोरड्या करून घेतल्या. त्यातील साधारण 1/2 किलो एवढ्या मिरच्या मी बाजूला घेतल्या आणि त्याची देठं काढून एका डब्यामध्ये भरून ठेवल्या. या मिरच्या मला रोजच्या वापरासाठी होतील त्यासाठी मी याची देठं काढून घेतलेली आहेत. या पद्धतीने जर आपण देठं काढून मिरच्या ठेवल्या तर मग त्या जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकतात. या डब्यामध्ये मी या मिरच्या भरून ठेवलेल्या आहेत आणि आता हा डबा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे अगदी जास्त दिवस मला मिरच्या पुरतील सुद्धा. त्यानंतर इथे आपण या मिरच्यांचा दुसरा उपयोग कसा करता येईल ते पाहणार आहोत. यासाठी मी इथे खूप सारा लसूण घेतलेला आहे, त्याचबरोबर मिरच्या, कोथिंबीर वगैरे घेतलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, खूप सारा लसूण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मी खूप साऱ्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर देठासह कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे. जिरे, बडीशेप आणि मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. हे जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार होणार त्यापासून आपण बरेचसे पदार्थ करू शकतो, जसं की आळूवडी, कोथिंबीर वडी किंवा इतर प्रकारच्या वड्या बनवू शकतो, पिठल्यासाठी वापरू शकतो किंवा मग थालीपीठ बनवू शकतो आणि बऱ्याचशा प्रकारच्या पराठ्यांसाठी सुद्धा हे हिरव्या मिरचीचं वाटण आपण वापरू शकतो. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही सुद्धा जर असं हिरव्या मिरचीचं वाटण एरवीसुद्धा बनवून ठेवलं तर आपल्याला हे खूप उपयोगात आणता येईल. त्यानंतर या मिरच्यांचा तिसरा उपयोग काय करता येईल हे आपण पाहतोय. तर इथे मी या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याची देठं काढून एकाचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहे. तर त्यासाठी तव्यामध्ये मी मिरच्या टाकल्या, थोड्याशा अशा परतून घेतल्या. त्यानंतर खूप सारा लसूण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे, तो सुद्धा असाच थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती आपण तेल टाकून घेणार आहोत. साधारणतः 1 ते 2 चमचे एवढं तेल आपल्याला यावरती टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सुद्धा याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. मिरच्यांना आणि लसणाला थोडेसे डाग पडले पाहिजेत तोपर्यंत आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि खूप सारी कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा टाकू शकता. त्यानंतर अर्धा चमचा मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. 1 चमचाभर जिरेसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. हे सर्व छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या प्लेटवरती हे काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर एका खलबत्त्यामध्ये मी हे वाटून घेणार आहे. जास्त पण थंड होऊ द्यायचे नाही, थोडंसं कोमट असतानाच वाटायचं, म्हणजे छान असा ठेचा वाटला जातो. तर या पद्धतीने मी हा ठेचासुद्धा बनवून ठेवलेला आहे. आमच्या घरी ठेचा हा सर्वांना आवडतो, त्यामुळे मी एरवीसुद्धा असा ठेचा बनवून ठेवत असते. पण आतासुद्धा मला हा ठेचा बनवायला भानाच भेटला होता, त्यामुळे मी खूप सारा ठेचा बनवून ठेवला. त्यानंतर आपण इथे या मिरच्यांचा चौथा उपयोग कसा करता येईल ते पाहतोय. प्रत्येकाच्या घरी आठवड्यातून कमीत कमी एक तरी उपवास असतो. उपवासासाठी खाता येईल असा ठेचा मी इथे बनवते. यासाठी कमी तिखटवाल्या मिरच्या, जास्त तिखटवाल्या मिरच्या, थोडेसे जिरे आणि अद्रक घेतलेलं आहे. जिरे जर तुम्ही खात असाल तर घ्या आणि नाही खात असाल तर स्किप केले तरीसुद्धा चालेल. हे सर्व आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून हे सर्व आपल्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे. उपवासाला खाता येईल असा ठेचा आपला तयार झालेला आहे. हा आपण उपवासाच्या भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा मग उपवासाच्या थालीपीठामध्ये वापरू शकतो किंवा उपवासासाठी आपण जर आंबोळ्या वगैरे बनवल्या तर त्यासोबतसुद्धा खाऊ शकतो. त्यानंतर आपण इथे मी हिरव्या मिरच्यांचा शेवटचा म्हणजे 5वा उपयोग कसा केला ते दाखवणार आहे. इथे आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवणार आहोत आणि हे वाटण आपण मॅरिनेशनसाठी बनवतोय. कोणत्याही प्रकारचा नॉनव्हेज पदार्थ जर आपल्याला बनवायचा असेल, जसं की मच्छी बनवायची असेल, चिकन किंवा मटण बनवायचं असेल, तर त्यासाठी या प्रकारचं हिरव्या मिरचीचं वाटण जर आपण वापरलं तर त्या पदार्थाची चव खूप छान लागते. यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा लसणाचा गड्डा असा सोलून घेतलेला आहे आणि त्यानंतर इतरसुद्धा
साहित्य घेतलेलं आहे। इथे आपल्याला साधारण 1 ते 1.5 इंच एवढं अद्रक घ्यायचं आहे। सालं न काढता असंच कट करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर ओली हळद सुद्धा मी इथे घेतले। या पद्धतीचं जर आपल्याला मॅरिनेशन बनवायचं असेल हिरव्या मिरचीचं मॅरिनेशन तर त्यामध्ये ओली हळद ही वापरावी, यामुळे याची चव खूप छान लागते। तर इथे मी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिन्याची काही पानं घेतलेत, लसूण आणि यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे। तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता, पण कधी मी असं खलबत्त्यामध्येच वाटते आणि याची चव खूप छान लागते। तर याला थोडंसं असं जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही। या पद्धतीने जर आपण हे वाटून ठेवलं तर आपण बऱ्याचशा नॉनव्हेज पदार्थाला मॅरिनेशन करण्यासाठी हे वापरू शकतो। माझ्याकडे जास्त असलेल्या हिरव्या मिरचीचा वापर मी कशा प्रकारे केला हे या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।